नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कार्यक्रमांतर्गत राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 40 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ शासन मान्यता तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या ठिकाणी नष्ट करण्यात आले। या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। नवी मुंबई पोलिसांकडून सन 2023 व 2024 मध्ये अंमली पदार्थांचं सेवन व विक्री करणाऱ्या प्रकरणाविरोधात एकूण 1143 गुन्हे दाखल करून 1743 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून एकूण 56 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। यामध्ये एकूण 111 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 38 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। शासनाच्या धोरणानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने नशामुक्त नवी मुंबई अभियानाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली होती। त्याचाच एक भाग म्हणजे अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कार्यक्रम। नवी मुंबई ड्रग्ज प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी केलेली कामगिरी पाहता वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पोलिसांचं कौतुक करत सांगितलं की यापुढे देखील जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात सूचनाही केल्या। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे 2 वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जो 1800 घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ 54 कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली। बाब अशी आहे की साधारण 2-1 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राहम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो, प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त, तसं भारतच त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असती त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% यश काय पहिल्या टप्प्यातच येतच नसतं, टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसाला यश मिळतं। निराशेच्या गर्तेत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाहीत। मिलिंदजी भारंबे आणि त्यांची सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं। निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा होईल, ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये सुद्धा होईल। महाराष्ट्र नशामुक्त व्हावा, भारत नशामुक्त आणि जगातूनच नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास आहे।